शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा योजनेत 21 दिवसांपेक्षा जास्त खंड असल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होणार आहे। या संदर्भातील माहिती आपण जाणून घेऊया। शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई म्हणून विमा नुकसान भरपाईच्या 25% रक्कम आगाऊ दिली जाते। हा निकष गृहीत धरून राज्यातील 13 जिल्ह्यातील 53 मंडळांमध्ये पिकांच्या नुकसानीबाबतचे संरक्षण करावे असे आवाहन कृषी आयुक्त यांनी दिलेले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याची अपेक्षा आहे। उशिराने दाखल झालेल्या मान्सूनमुळे राज्यातील पेरण्या रखडल्या। आतापर्यंत 91% अर्थात 1,32,00,000 हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहे। मात्र जुलैच्या तिसऱ्या आठवड्यानंतर पावसाने दडी मारली। या कालावधीत अनेक ठिकाणी 2 आठवड्यापेक्षा अधिक आहे। याचा थेट परिणाम सोयाबीन, कापूस, तूर, भात या महत्त्वाच्या पिकांवर झालेला आहे। तर 13 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा। राज्यातील 13 तालुक्यातील 53 मंडळामध्ये पावसाचा खंड हा 22 ते 25 दिवसाचा झालेला आहे। पिकाच्या वाढीवर तसेच उत्पादनावर परिणाम होईल असे कृषी अधिकाऱ्याचे म्हणणे आहे। प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेत राज्याने यंदा 1 रुपयात पीक विमा काढलेला आहे। शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी म्हणून अधिकाऱ्यांना संरक्षणाचे निर्देश दिलेले आहेत।